नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. माझे एक 2-3 प्रश्न या संदर्भामध्ये आहे. एक तर मदत मास जमिनी या मराठवाड्यामध्येच आहेत. निजाम स्टेट असतानाच त्या ठिकाणी झालेल्या होत्या. मधल्या कालखंडामध्ये याच्या संदर्भातल्या जमिनी ज्या आहेत ते नियमानुकूल करणं याच्या संदर्भामध्ये 50% 2015ला या संदर्भातला पण कायदा आणला होता की 50% रक्कम याच्यामध्ये बाजार मूल्याची घ्यावी आणि त्या संदर्भात ते करत त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपण 5%वर आणलं. पण 5%लाही प्रतिसाद मिळाला नाही असं तुम्ही म्हणता तर मला हे काही योग्य वाटत नाही. ते यासाठी मी काही विधेयकाच्या विरोधात आहे असं नाही आहे, परंतु या ठिकाणी 5% किमान रक्कम त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली असती तर बरं झालं असतं. कारण सरकारला शेवटी रेव्हेन्यू हवं आहे. कोट्यावधी रुपयाच्या मालमत्ता आहे त्या. तुम्ही म्हणते गावठाण म्हणजे गावठाणात नाही आहे. काही गावठाणं आता शहरीमध्ये आलेले आहे आणि त्याला गावठाणाचा दर्जा आहे. म्हणजे जे गावठाण होतं पूर्वीचं ते शहरी भागामध्ये धाराशिव. तुम्ही रस्त्यानं जाताना हायवेला जाताना जर पाहिलं तर ते गावठाण आहे जिथं ते कॉलेजेस वगैरे उभे राहिलेले आहे. अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी संभाजीनगरला गावठाण आहे अजूनही. त्या ठिकाणी त्या गावठाणामध्ये या मदतमास जमिनीच्या संदर्भामधला उल्लेख आहे. मग अशा ठिकाणी ते कोट्यावधी रुपयाचे जे मालमत्ता आहे ते मालमत्ता त्यांना फुकट नावावर करून देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय मला वाटतं राज्य सरकारच्या रेव्हेन्यूच्या दृष्टिकोनातून योग्य होणार नाही. 5% आवश्यकतेनुसार तपासा. 5% रक्कम जी आहे बाजार मूल्याच्या 5% त्याचं रेडिरेक्टरच्या 5% करा. आपल्याला त्याचं पण काहीतरी त्याच्या माध्यमातून घेतलं पाहिजे. नाही फुकटच सगळ्यांना देत राहायचं असेल तर या मागण्या तुमच्याकडे वाढतील. माझीच मागणी आहे आता की या संदर्भामध्ये ज्या काही गावठाणावर ज्या महाराष्ट्रभरामध्ये सरकारी जमिनीवर किंवा गावठाणावर किंवा गायरान जमिनीवर अशा स्वरूपाचे अतिक्रमण असतील ते सारेचे सारे अतिक्रमण नियमित करण्याच्या संदर्भातला निर्णय वारंवार सरकारने जाहीर केला, परंतु प्रत्यक्षात ते झालं नाही. अजूनही त्या ठिकाणी कारवाई होत नाही. मग अशा ठिकाणी ते कारवाई होण्याच्या संदर्भातली आपली भूमिका काय राहणार आहे? कारण असे शेकडो अतिक्रमण नाही गावोगावाला. आणि मग हे अतिक्रमण तुम्ही आत्ता म्हटलं आहे तुम्ही की 8वर आता दाखवणार आहात. 8पेक्षा गावठाणामध्ये सिटी सर्वे जरी नसला, सिटी सर्वे आता गावागावापर्यंत पोहोचलेला आहे. सिटी सर्वेमध्ये नोंदी असल्या पाहिजे, 7/12ला नोंदी असल्या पाहिजे. या भूमिकेतनं आपण जाणार आहात की नाही? आणि दुसरं हे अतिक्रमण रेग्युलाइज करणं मोठ्या प्रमाणावर. मागची माझी एक लक्षवेधी या संदर्भामधली होती, ती लागली नाही. पण मी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं अध्यक्ष महोदय की काही ठिकाणी अतिक्रमण सदृश्य म्हणजे कसं आहे मी आपल्याला सांगतो आणि हा प्रश्न आपण सोडवावा अशी विनंती करतो. 1959ला महापूर आला मोठ्या प्रमाणावर आणि या महापुरामुळे आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या 11 गावांना त्याचा फार मोठा फटका बसला. हा फटका त्या ठिकाणी बसला ते गावोचे गावं बुडाले आणि मग कसं तरी त्यांना स्थलांतरित करायचं म्हणून सरकारच्या माध्यमातून ज्या मोकळ्या जमिनी होत्या त्यांना सांगण्यात आलं तोंडी आदेशाने की या मोकळ्या जमिनीवर तुम्ही बसा. त्याप्रमाणे 1959ला ते त्या मोकळ्या जमिनीवर बसले आणि मग त्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांचं काही तिथे महसूलला उल्लेख नाही, कुठल्या ठिकाणी त्याचा उल्लेख नाही, कुठे नोंद नाही. अशा ठिकाणी 11 गावांचं जे आपण त्याला पूरग्रस्त म्हणू अशा 11 पूरग्रस्त गावांच्या संदर्भातली आजची स्थिती अशी आहे म्हणजे 1960 पासून तास 65 वर्ष झाले की त्या गावांचं 7/12ला नावच नाही आहे. त्या गावांना नोंदी नाही आहे. गावठाण विस्तार योजनेखाली ते घेता येत नाही. कोणत्याही गावाला तर अतिक्रमित सोडून दिलं जातं. सरकारच्या योजना त्यांना लागू होत नाही. मग अशा ठिकाणी माझी विनंती अशी राहणार आहे की हे जे 11 गावांचे पूरग्रस्त गाव आहे हे साऱ्याच्या साऱ्या आता 65 वर्ष झाले त्या ठिकाणी राहत आहे आणि सरकारच्या आदेशाप्रमाणे राहत आहे. ते असं नाही आहे. त्यावेळेस कसं होतं की महापुराला कुठे ठेवायचं आता त्याला बसावं या संदर्भात 2 निर्णय झाला. मला आपल्याकडनं अपेक्षा ही आहे की याही गावाचा निर्णय आपल्याकडनं व्हावा आणि ह्याही गावांना जो आता निर्णय की 1 रुपया न घेता हे सारेचे सारे गावं जे आहेत 11 गावं हे सारेचे सारं गावं त्या ठिकाणी आपण रेग्युलाइज करून घ्यावे आणि त्यांना न्याय द्यावा. हा एक भाग त्याच्यामधला. अशा मला एक प्रश्न विचारायचा आहे की अशा मदतवास इनामी जमिनी ह्या किती आहे त्याचा आकडा काढला आहेत का? पण 70,000 कुटुंब आहे ठीक आहे, तुम्ही 70,000 कुटुंबाचा आकडा काढला पण जमिनी किती आहेत
मदतमाज जमिनी किती आहेत, इनामी जमिनी किती आहेत. आता या संदर्भाला या जमिनी तुम्ही वर्ग एकच्या करणार आहे. म्हणजे तुम्ही आता याच्यात म्हणतात की या वर्ग एकच्या तुम्हाला करून देऊ आम्ही जमिनी. म्हणजे चांगली गोष्ट आहे की त्यांच्या नावावर होईल, खरेदी विक्री होईल, कर्ज मिळेल, या सगळ्या गोष्टी आहे. पण अशा स्वरूपाच्या अन्य जमिनी ज्या आहेत, म्हणजे मदतमाज इनामी जमिनी सोडून बऱ्याचशा जमिनीचा उल्लेख आता तुम्ही देवस्थान इनामाच्या संदर्भामधला केला, कधी गाव्हाळाच्या संदर्भामधला असेल, अशा आपल्याकडं जवळजवळ 25 ते 30 जास्तीचेच आपल्याकडे असे इनामी जमिनी आहेत की त्या पाटील इनाम असेल, अन्य इनाम असेल. या इनामाच्या संदर्भामध्ये एक आपली आमदारांची संयुक्त एक बैठक घेतली पाहिजे. त्या बैठकीमध्ये अशा साऱ्या इनामी जमिनी ज्या आहेत त्या रेग्युलाइज करण्याच्या संदर्भात कार्यवाही केली पाहिजे, कायदा केला पाहिजे. जसं उल्लेख केला की महारवतन इनाम आहे. आता काही विशिष्ट हेतूने त्या जमिनी त्यांना दिलेल्या असतात. म्हणजे बौद्ध समाजाला महारवतनाच्या जमिनी काही विशिष्ट हेतूनं त्या कालखंडात दिलेल्या आहे. देवस्थान इनाम, मला असं वाटतं की देवस्थान इनामाच्या जमिनी मोकळ्या करू नये. जर मोकळ्या करायच्या असतील तर मला देवस्थान इनामी देवाच्या नावची आहे आणि देवाची अर्चना वगैरे करत असताना ठिकाणी आज देवस्थान इनामी या बिल्डरच्या घशामध्ये चाललेल्या आहे. मोठ्या प्रमाणावर परवानगी मिळवतात कशा याचं आश्चर्य आहे. आदिवासींच्या जमिनी किती मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी वगैरे भागापासून तर ठाणे जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर वळत्या केल्या गेल्या ही आपल्याला कल्पना आहे. असं होऊ नये. म्हणजे ज्याच्यासाठी ते केलेलं आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये. महार असेल तर त्या ठिकाणी त्याचा निर्णय घेत असताना त्याला खरंच त्याच्या पोटात पाण्यासाठी दिलेली असलेली जमीन त्याच्यासाठी उदरनिर्वाहासाठी आवश्यक आहे की नाही हे तपासून मग त्याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा. जसा आदिवासींच्या संदर्भातले निर्णय घेत असताना त्याला आहे का उदरनिर्वाहाला जमीन, तरच मग त्याला विक्रीच्या संदर्भातली परवानगी घेता येईल किंवा देता येईल. अशा स्वरूपाचे जे नियम आहे ते तपासून घेतले पाहिजे. तसं माझे आग्रह राहणार आहे या ठिकाणी की हे 5% तरी किमान पाहणं. तुम्ही वाटच पाहिली नाही हो, वर्षभर झाला 5% करून. म्हणजे 1 वर्षाने झाले तर नाही आम्हाला प्रतिसाद मिळत नाही म्हणून 0% करू. बावनकुळे साहेब, 9,32,000 कोटीचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे. मी वारंवार सांगत राहतो तुम्हाला की हे सगळं खरं आहे, मलाही मान्य असेल एखाद्या वेळेस. पण ते उत्पन्नाचे रिसोर्सेस कुठून येणार आहेत, कुठून पैसा येणार आहे हे तर शोधा की नाही जरा संदर्भामध्ये. म्हणून राज्याच्या तिजोरीमध्ये 5,000 कोटी जरी आले, 500 कोटी जरी आले तर आपल्यासाठी महत्त्वाचेच आजच्या दृष्टिकोनातून. म्हणून याचा विचार आपण